अनुराधापूर येथून आमच्या भंतेजींनी तथागत गौतम बुद्धांना ज्या बोधी वृक्षाखाली संबोधी प्राप्त झाली होती त्या झाडाची फांदी घेऊन या नाशिक मध्ये गए नंतर या नाशिक मध्ये ज्या वृक्षाचं रोपण केलं त्याचा आज हा दुसरा वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत। आजच्या या वर्धापन दिनासाठी उपस्थित असलेले सर्व पूजनीय भंतेजी, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे, दशरथप्पा पाटील व सर्व मान्यवर आणि उपस्थित या प्रचंड संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व उपासक उपासिका बंधू आणि भगिनींनो, लोंढे साहेब, आजच्या या दिनाच्या निमित्तानं एकच फक्त विनंती आज या समाजाला या समूहाला मला करायची आहे, कारण आता या वर्षीचा हा धम्मचक्र प्रवर्तन दिन एका संक्रमण अवस्थेमध्ये साजरा होत आहे। संपूर्ण देशात हा धम्मचक्र प्रवर्तन दिन एका संक्रमण अवस्थेमध्ये संपन्न होते। त्याचं कारण असं की शेकडो वर्षापासून चाललेला महाबोधी महावीर मुक्तीचा लढा एकदा जोरानं पुन्हा एकदा या देशामध्ये सुरू झालेला आहे। मित्रांनो, 600 वर्षापूर्वी धम्मपाल अनागरिका धम्मपाल यांनी हा लढा सुरू केला। अनागरिक धम्मपाल श्रीलंकेचे होते, त्यानंतर हा लढा भंते सुरई ससाई यांनी सुरू केला। ते भंतेजी जपानचे होते, या मनुवाद्यांनी त्यांना दाद दिली नाही, परंतु आता हा लढा या देशातले भंते विनयाचार्य यांनी हाताशी घेतलेला आहे आणि त्यांच्या पाठीशी आमचे संघरत्न आणि आमचे भंते सुगत हे मोठ्या हिमतीनं त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत। म्हणून मला एकच विनंती करायची आहे, लोंढे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, या देशात या राज्यात ज्या ज्या ठिकाणी महाबोधी महावीर मुक्तीचं आंदोलन असेल, संघर्ष असेल, अशाच प्रचंड संख्येनं आपण त्या संघर्षामध्ये सामील झालं पाहिजे आणि या मनुवाद्यांच्या हातातून ते आपलं महाबोधी महावीर हे मुक्त केलं पाहिजे। आज तुम्हाला सर्वांना तथागतांना साक्ष ठेवून डोक्यात आणि मनात एकच विचार करा की या बुद्ध स्मारकाच्या या त्रिरश्मी लेणीच्या पायथ्यापासून जेव्हा आम्ही बाहेर पडू त्यावेळेस आमच्या मनात एकच विचार, महाबोधी महावीर मुक्त झालं पाहिजे। बस हा एक विचार तुम्ही जर मनात घेऊन गेले तर आजचा 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण साजरा केल्यासारखं होईल। एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो। धन्यवाद। जय भीम। अरे